पाचाड, महाड, पोलादपूर, प्रतापगड या ठिकाणी मुक्कामकरीत देवदर्शन करीत राज पन्हाळ्यानजीक आलं. राज येत आहे ते कळताच पन्हाळ्यावरती एकच चैतन्य पसरलं. घराघरांवरती राजांच्या स्वागतासाठी गुढ्या तोरणं चढली. गडावर बातमी आली. राज गडाच्या पायथ्यापर्यंत आलं. अनाजींनी कोंडाजींना आपल्या अश्वपथकाचं राजांच्या स्वागताला पाठवलं. अनाजी गडाच्या दरवाजापाशी उभं राहिलं. राजांचं अश्वदल गड चढत होतं. अग्रभागी राजे सुलक्षणी काळ्या घोड्यावरती स्वार झाले होते. शेजारी जर्द्या घोड्यावर स्वार झालेले सेनापती दौडत होते. टापांचा आवाज आसमानात उठत होता. अचानक राजांनी कायदा ओढला आणि प्रतापरावाने इशारा दिली. साऱ्या दळाचा वेग मंदावला. राजा ऐकत होते. घोड्यांच्या टापांचा आवाज कानावर येत होता आणि समोरच्या मनावर राजांची नजर खेळली. क्षणात कोंडाजी नजरेत आलं. महाराज आनंदाने प्रतापरावांना म्हणाला, प्रतापराव, पाहिलं तो पहा, गड घेऊन सिंह येतो आहे. राजा पाय उतर झालं. कोंडाजी फसत देखील थोड्या अंतरा येऊन पाय उतर झालं. मोठ्या आदमीनं कोंडाजी येत होतं. डोक्यावर भगवं पागोट होतं. रुंदाळ छातीवर अंगरखा तणावला होता. गुडघ्याच्या खाली चोळणा बळकट पिंढरीवर सुरकुतला होता आणि पायातल्या वाना कर 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 करत होत्या. डाव्या हाताच्या मुठीनं तलवार सावरी संकोचलेला कोंडाजी राजांच्याकडे येत होता. अभिमान आणि संकोचाचा सुंदर मिलाप त्यांच्या चेहऱ्यावरती झाला होता. 4 पावलं पुढे येऊन कोंडाजीनं पायीच्या वाना काढला. अनवाणी पायाने ते राजांच्या जवळ येत असता राजा धावलं. दुसऱ्या क्षणी कोंडाजी राजांच्या मिठीत बद्ध झालं. राजा काहीच न बोलता कोंडाजींची पाठ ठोठीत होतं. कोंडाजीला स्वर्ग हाती आल्याचा अनुभव येत होता. मिठी सुटली. राजांनी विचारलं, आणि आमचा अनाजी कुठं आहेत? गडाच्या दाराशी आपली वाट बघत आहे. मग लवकर जायला हवं. पंथांना तिष्ठत ठेवणं बरं होणार नाही. चला. सारे सोड झाले आणि कोंडाजीच्या पथकाला बगल देऊन राजा पुढं झालं. राजांच्या दोन्ही बाजूंना कोंडाजी प्रतापराव दौडत होतं. दरवाजा नजीक आला. दरवाजा भोगणीसा फडफडत होता. राजांचा उजवा हात छातीकडे गेला. राजा दरवाजाजवळ पोहोचलं. दरवाजाशी अनाजी उभे होते आणि राजांचे मावळे राजांचे स्वागत करायला दाटी वाटणं दरवाजाच्या दोन्ही बाजूंना उभं होतं. नगरखान्याची नौबत झडली आणि शिंगाची ललकार आकाशाला भिडली. अनाजीने पुढे होऊन राजांच्यावर सुवर्ण फुलांची उधळण केली. त्या प्रेमभावनेने राजांचे नेत्र पाणावले. राजांनी अनाजींच्या खांद्यावरती हात ठेवला. अनाजी म्हणाला, महाराज चलावं. राजांनी महादराकडे नजर टाकली. ते अनाजी कोंडाजींना म्हणाला, तुम्ही पुढं व्हा. तुम्ही जिंकलेला गड, त्यात प्रवेश करण्याचा प्रथम मान तुमचा. सुभेदार कोंडाजी पुढं व्हा. अनाजी कोंडाजींचे पावलं अडखळले. राजा स्मितवदनानं म्हणाला, अनाजी, कोंडाजी, जेव्हा आपण यश मिळवतो तेव्हा संकोच नये. ते व्यक्त करण्यात लाजू नये. चला पुढं, आम्ही आहोत मग. अनाजी कोंडाजीसह राजांनी गड प्रवेश केला. पुन्हा नौबत झडली. तुतऱ्यांचे आवाज उठले. राजांचे गडावरचे आगमन गडावरच्या तोफेनं जाहीर केलं. राजा सर्वांसह सजाकुटीवर गेलं. कोंडाजीने इशारत करताच राजांच्या समोर धनाच्या राशी ओतल्या गेल्या. अनाजी म्हणाल, गड अलगद हाती आला. गंगा जमुना अंबरखाने भरले आहे. दारुगोळा दुपकारा अलगद हाती आला. त्यात आम्हाला अचंब वाटत नाही. अपरात्री गडावर जर 60 भूतं गोळा झाली तर काय होणार नाही? चुपचाप गड काबीज केलेले आम्ही अनेक पाहिले, पण अवघ्या 60 जणांनी गड गाठून शिंग वाजवून जाग आणून घेतलेला गड हाच. तुमचं धाडस अफाट. तुमच्या व्यक्तीला तोड नाही. समोरच्या धनाच्या राशीकडे बोट दाखवीत राजांनी आज्ञा दिली, या धनापेक्षा आम्हाला आमची 60 भूतं दाखवा. ते धन पाहायला आम्ही आतुर आहोत. राजांनी सर्वांना भरपूर धन देऊन सर्वांचा गौरव केला आणि कैद झालेल्यांना अभय दिलं. गडाच्या पहाऱ्याची जातीने तपासणी केली आणि आता राजांना पन्हाळा हातचा जाऊ द्यायचा नव्हता. अखेर 60 भूतांनी घेतलेला तो हाच पन्हाळा छत्रपती शिवराय मात्र त्या 60 भूतांना निहाळीत होते.
किती जिगरवाच मावळे ते रात्रीच्या अंधारात यांनीच मात्र तो गड घेतला.